सांगायला गेलो तारीख घेऊन आलेलो आहोत. खरं तर कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे. तुम्ही लक्षात घ्या का जे सरकार या सगळ्या गोष्टीपासून योग्य वेळ अशी म्हणत होती ते योग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यानं, सगळ्या नेत्यांनी, सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जे योग्य वेळ त्यांची 28ची 29ची असू शकली असती ते आम्ही आत्ता आणलेली आहे. हे सगळ्यात मोठं यश आहे. सरकार नेहमीच सांगत होतंय का कधी कधी सुरुवातीला जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीचं बोललोच नाही अशी अजितदादा म्हणाले. त्यांची माफी मागतोय. खरं तर सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे होता. आंदोलन करायची वेळच येऊ द्यायला नाही पाहिजे होती. ही सरकारनं जबाबदारी हात वरते केली म्हणून ही अवस्था आली. किस तरीके से देख रहे पूरे आंदोलन को? मुख्यमंत्री से बातचीत हुई आपकी? अभी क्या आंदोलन? देखो 2.5 घंटे बातचीत हुई, बहुत खड़ा जंगी हुई. तारीख देने को सरकार तैयार नहीं थे और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे. हम पूरे ताकत से लड़ने को तैयार थे. तारीख मिल गई है. जो सरकार पहले हमने कर्ज माफी का बोला ही नहीं, ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है. कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने. ये सबसे बड़ी उपलब्धि है. अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता. आज एक मिनट यार, तारीख आली याचं क्रेडिट तुम्ही कोणाला देता? त्यांनी आत्महत्या केली आतापर्यंत, त्यांना देणार की कोणाला देणार? शेतकरी बांधवांना देणार, सरकारला देऊ, आमच्या नेत्यांना देऊ. हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते. त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं. खरं तर हे जर आले नसते तर एकटा बच्चू कडू पाहिजे त्या ताकदीनं लढू शकलं नसतं. हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरेसमोर राबलाय. 8 महिन्यापासून लढतोय आम्ही. पायाले भिंगरी 150 सभा म्हणजे 200 दिवस जागरण आहे आमचं. 4 वाजता नंतर 4 वाजेपर्यंतच्या आत कधी झोपलो नाही आम्ही. अन्नत्याग आंदोलन झालं, पदयात्रा झाली, रायगडचं उपोषण झालं, सातत्यानं चालू आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल तर माफ करा. आंदोलन पुढच्या वेळेला करावं का नाही करावं या मानसिकतेत येऊन करतोय माणूस. हे मला वाटतंय तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते. त्याच्यानं हा विषय, आजचा विषय इतका चांगला आहे. पुन्हा एबीपी माझा नाव नको त्या विषय तर काढण्यासारखं. तुमचं अधिक नाव पहिलेच बदनाम आहे. आता ते कशाला बदनाम करतात? एबीपी माझा नेहमी बीजेपी माझाचाच प्रश्न आणतो. आता 8 दिवसात लगेच एक बैठक लागणार, त्याच्यावर निर्णय होईल. कसं आम्ही जिवंत आहे. माझ्या आयुष्यात 3,500 आंदोलन आहे. 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडू. आंदोलन करायला काय माणूस मेला काय? जिवंत आहे ना आम्ही. मला समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे का, हे होणार आहे का, असं कसं काय? आम जिंदा आहे ना आम्ही. एक प्रश्न असा आहे, 30,000 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे लागतील कारण की एनपीए जे झालं आहे 30,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. त्यातले श्रीमंत शेतकरी काढले तरी 15-20,000 कोटी रुपये लागतील. सरकारला लोन घ्यावं लागेल. काय चर्चा झाली बैठकीमध्ये? माझं काय मत आहे, त्यांनी आर्थिक कारण सांगितलंच. आर्थिक कमजोरी आहेच. म्हणजे वामनराव चटप साहेबांच्या भाषेत जर सांगितलं तर जर खाले पैसे नाही आहे सरकारकडे, हे त्यांचं नेहमीचं वाक्य असतं. त्याच्यानं अशा सगळ्या व्यवस्थित हमारा जो दणका रहा है, आमच्या जे दणका राहिला कर्जमाफी करावंच लागेल. जर 30 जून 2026च्या आज जर कर्जमुक्ती जर झाली नाही, सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही. ज्या खडी रहेंगे सरकार वाह धुएंगे हम. पैसे कुठून आणणार सरकार? ते आणा, ते काही करा, तुम्ही डाका मारा, काही करा. सरकारने असं म्हटलं की सध्याची परिस्थिती आणखी कर्ज घेऊ शकत नाही, त्याची लिमिट संपली आहे. तुम्ही त्याचा विचार करू नका. तुम्ही सरकारच्या वतीनं बोलण्यासारखे बोलताय. तुम्ही तुम्ही ते द्या. क्लीन कर देतो मी. सरकार नावाची यंत्रणा प्रिऑरिटीज किंवा क्रम बदलून याचे पैसे त्यावर वळवू शकतात ही प्रक्रिया आहे. त्यामुळे कर्ज घेता येतं हा
ये बताइए कोई मापदंड तय किया गया किन किसानों को इससे वंचित रखा जाए, क्या बड़े किसान देखो, सरकार अभी 6 महीने का उसमें सब टाइम है। पहली गोष्ट, समिति का अभी कोई वैल्यू नहीं है। घोषणा हो चुकी है कर्ज माफी की। घोषणा अगर हुई, समिति नाम मात्र है। आप देखो इस बात को। हाँ, घोषणा नहीं होती थी और समिति स्थापित होती थी तो हम कोई जीतते नहीं थे। जीत क्यों हुई है? तारीख दी है, कर्ज माफी की घोषणा हुई है, इसलिए ये जीत है, ये हार नहीं है। बैठक में ये भी बोला गया है कि जो बड़े किसान है उनको बिल्कुल है। अगर मेरे को जरूरत नहीं है, तुम्हारा जो संपादक है वो अगर किसान है तो जरूरत है क्या उसको? नहीं है ना। तो ये बायफरकेट समिति करेगी। इसमें हाँ, समिति के यामध्ये फक्त एकच मुद्दा आहे की आम्ही सर्व संघटना मुख्यमंत्री किस तरीके से देख रहे पूरे आंदोलन को? मुख्यमंत्री से बातचीत हुई आपकी? अभी क्या आंदोलन? देखो, 2.5 घंटे बातचीत हुई, बहुत खड़ा जंगी हुई। तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे। हम पूरे ताकत से लड़ने को तैयार थे। तारीख मिल गई है। जो सरकार पहले हमने कर्ज माफी का बोला ही नहीं, ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है। कर्ज माफी की घोषणा की है सरकार ने, ये सबसे बड़ी उपलब्धि है। अगर ना आंदोलन ना होता तो क्या ये नहीं होता? आज एक मिनट यार, सरकारने असं म्हटलं का अरे सर, ये कंप्लीट कर लीजिए। हिंदी वाला कंप्लीट कीजिए।